हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटीमधील प्रॅक्टिस सेट 1.3 पाहणार आहोत. क्वेश्चन 5 काय दिला आहे पहा आपल्याला. इन ट्रॅपेझियम PQRS साईड PQ पॅरलल साईड SR. आता या ठिकाणी आपल्याला ट्रॅपेझियमची फिगर दिलेली आहे. PQRS हा एक ट्रॅपेझियम आहे. आता या ट्रॅपेझियममध्ये साईड PQ ही साईड SR ला पॅरलल आहे. AR इज इक्वल टू 5 AP. AR दिलेला आहे आपल्याला 5 टाइम्स AP. म्हणजे जर AP 2 असेल तर AR किती असेल? 2 5 are 10. AR हे किती असेल? 10. म्हणजेच AR इज इक्वल टू 5 टाइम्स AP. AS इज इक्वल्स टू 5 टाइम्स AQ. AS दिलेला आहे आपल्याला 5 टाइम्स AQ. देन प्रूव्ह दॅट SR इज इक्वल टू 5 टाइम्स PQ. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? SR हे 5 टाइम्स PQ आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता कसं प्रूव्ह करता येईल पहा आपल्याला. प्रथम आपल्याला काय करावं लागेल. आता आपल्याला काय दिलेलं आहे? साईड PQ ही साईड SR ला पॅरलल आहे हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे जर आपण PQ आणि SR या 2 पॅरलल लाईन्स घेतल्या आणि QS हा ट्रान्सव्हर्सल घेतला तर हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल काय आहेत? अल्टरनेट अँगल्स आहेत आणि अल्टरनेट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच आपल्याला अँगल PQS RSQ हे 2 अँगल्स काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचबरोबर अँगल PAQ हा अँगल आणि अँगल RAS हा अँगल हे दोन्ही अँगल्स काय आहेत? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे हे दोन अँगल्स काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच अँगल PAQ चा अँगल RAS हा करस्पॉन्डिंग अँगल आहे. अँगल PQS चा अँगल RSQ हा करस्पॉन्डिंग अँगल आहे. म्हणजेच हे दोन्ही ट्रँगल्स काय आहेत? सिमिलर आहेत. ट्रँगल PAQ हा ट्रँगल, त्याचबरोबर ट्रँगल RAS हा ट्रँगल, हे दोन्ही ट्रँगल्स सिमिलर आहेत. बाय विच टेस्ट? AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. अँगल टेस्टने हे दोन्ही ट्रँगल्स सिमिलर आहेत. आता हे दोन्ही ट्रँगल्स सिमिलर आहेत म्हणजेच या दोन्ही ट्रँगलच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काय असणार आहे? इक्वल असणार आहे. मग करस्पॉन्डिंग साईडचा रेशो घेऊन आपण SR इज इक्वल टू 5 टाइम्स PQ हे प्रूव्ह करू. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम काय करायचं? ट्रँगल PAQ अँड ट्रँगल RAS हे दोन्ही ट्रँगल्स आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. आपल्याला काय दिलेलं आहे? साईड PQ पॅरलल साईड SR लिहून घेऊ आपण. साईड PQ पॅरलल साईड SR अँड QS इज द ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर अँगल PQS कॉन्ग्रुएंट अँगल RSQ. रिझन काय? अल्टरनेट अँगल्स. मग आपण अँगल लिहिताना PQS लिहिलेला आहे. P चा करस्पॉन्डिंग अँगल R आहे म्हणून आपण RSQ लिहायचं. अँगल PQS कॉन्ग्रुएंट अँगल RSQ. आता हेच कसं लिहू शकतो आपण? अँगल PQS ला आपण काय लिहू शकतो? अँगल PQA. कारण रिझन काय येईल? Q', A', S हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहेत. म्हणजेच आपण PQS साठी काय लिहू शकतो? PQA. अँगल PQA कॉन्ग्रुएंट अँगल. आता RSQ साठी आपण काय लिहू शकतो? RSA. रिझन काय येईल? Q', A', S. आणि याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता हे दोन ट्रँगल्स घेऊ आपण. ट्रँगल PAQ अँड ट्रँगल. आता आपण 1 to 1 करस्पॉन्डन्सनुसार ट्रँगलचं नाव लिहून घेऊ. आता P चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? R. म्हणजे ते P लिहिलेलं आहे या ठिकाणी R लिहू. A चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? H आहे. या ठिकाणी A येईल. आणि Q चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? Q चा करस्पॉन्डिंग अँगल S आहे. म्हणजेच या ठिकाणी Q आहे, या ठिकाणी S येईल. आता या दोन्ही ट्रँगल्समध्ये अँगल PAQ कॉन्ग्रुएंट अँगल PAQ. P चा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे? R पासून चालू करू आपण. अँगल RAS हे दोन्ही अँगल्स काय आहेत? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. रिझन काय येईल? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. अँगल PQA कॉन्ग्रुएंट अँगल. तिचा करस्पॉन्डिंग अँगल R. अँगल RSA. हा अँगल आणि हा अँगल PQA अँड RSA या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. म्हणजेच रिझन काय येईल या ठिकाणी? फ्रॉम इक्वेशन 1. हे दोन्ही अल्टरनेट अँगल्स आहेत. या ठिकाणी आपण रिझन लिहिलेलं आहे. या ठिकाणी रिझन काय? फ्रॉम इक्वेशन 1.
आता दोन्ही ट्रँगलचे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच हे दोन्ही ट्रँगल्स अँगल टेस्टने सिमिलर आहेत. देअरफॉर ट्रँगल PAQ सिमिलर ट्रँगल RAS बाय विच टेस्ट AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता दोन्ही ट्रँगल्स सिमिलर आहेत, म्हणजेच यांचा करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. आता दोन्ही ट्रँगलची करस्पॉन्डिंग साईडचा रेशो आपण लिहून घेऊ. आता PA ची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल, RA. PA अपॉन RA इज इक्वल टू QA. QA ची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल, SA. QA अपॉन SA इज इक्वल टू PQ ची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल, RS. PQ ची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल, RS. तर करस्पॉन्डिंग साईड्स आपण या ठिकाणी पाहून सुद्धा लिहू शकतो. PA ची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल, RA. PA अपॉन RA. AQ किंवा QA ची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल, SA. QA अपॉन SA. PQ ची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल, RS. तुम्ही या ठिकाणी पाहून सुद्धा लिहू शकता करस्पॉन्डिंग साईड्स, किंवा फिगरमध्ये पाहून लिहिलं तरी चालेल. रिझन काय येईल, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. आता दोन ट्रँगल्स सिमिलर लिहिताना आपल्याला काय करायचं आहे, त्या दोन ट्रँगलची नावं आपल्याला 1 to 1 करस्पॉन्डन्स नुसार लिहायची आहेत. आता आपल्याला RA म्हणजेच AR ची व्हॅल्यू दिलेली आहे, त्याचबरोबर आपल्याला SA म्हणजेच AS ची व्हॅल्यू दिलेली आहे. AR इज इक्वल टू 5AP, AS इज इक्वल टू 5 टाइम्स AQ. लिहून घेऊ आपण, या ठिकाणी आपण या व्हॅल्यू लिहून घेऊ. PA म्हणजेच आपण काय लिहू शकतो, AP लिहू शकतो. AP अपॉन AR ची व्हॅल्यू दिलेली आहे 5 टाइम्स AP इज इक्वल टू QA म्हणजेच QA साठी आपण AQ लिहू शकतो. AQ अपॉन SA म्हणजेच AS किती दिलेला आहे, 5 टाइम्स AQ इज इक्वल टू PQ अपॉन RS म्हणजेच आपण त्यासाठी SR लिहू शकतो. आता या ठिकाणी AP कॅन्सल होईल, या ठिकाणी AQ कॅन्सल होईल, या ठिकाणी 1 येईल, या ठिकाणी 1 येईल. आता या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल आहे, म्हणजेच PQ अपॉन SR काय मिळेल आपल्याला, 1/5. देअरफॉर PQ अपॉन SR इज इक्वल टू 1/5. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. SR इंटू 1 इज इक्वल टू PQ इंटू 5. देअरफॉर SR इज इक्वल टू 5 टाइम्स PQ, 5 इंटू PQ. आणि हे आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. या ठिकाणी लिहू आपण 1/5 इज इक्वल टू 1/5 इज इक्वल टू PQ अपॉन SR. म्हणजेच PQ अपॉन SR ची व्हॅल्यू काय येईल, 1/5, कारण हे तिन्ही करस्पॉन्डिंग साईड्स रेशो काय आहेत, इक्वल आहेत. प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. क्वेश्चन 6 काय दिला आहे पहा आपल्याला. इन ट्रॅपेझियम ABCD, या ठिकाणी आपल्याला ट्रॅपेझियमची फिगर दिलेली आहे. ABCD हा ट्रॅपेझियम आहे. साईड AB पॅरलल साईड DC. साईड AB ही साईड DC ला पॅरलल आहे. ट्रॅपेझियम म्हणजे काय, अपोजिट साईडची वन पेअर काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. ही जी आपल्याला अपोजिट साईडची पेअर दिलेली आहे AB अँड DC, ही पेअर काय आहे, पॅरलल आहे. डायगोनल्स AC अँड BD इंटरसेक्ट इन पॉईंट O. आता AC आणि BD हे दोन डायगोनल्स काय करतात, पॉईंट O मध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. इफ AB इज इक्वल टू 20, AB दिलेला आहे आपल्याला 20, DC दिलेला आहे आपल्याला 6, OB दिलेला आहे 15 आणि आपल्याला OD ची लेंथ फाइंड करायची आहे. आता आपल्याला OD ची लेंथ कशी फाइंड करता येईल पहा. प्रथम आपल्याला काय करावं लागेल, या फिगरमध्ये आपल्याला 2 ट्रँगल्स दिसत आहेत. ट्रँगल COD हा ट्रँगल, त्याचबरोबर ट्रँगल AOB हा ट्रँगल. आता हे दोन्ही ट्रँगल्स आपल्याला सिमिलर आहेत हे दाखवावं लागेल, आणि हे दोन्ही ट्रँगल्स सिमिलर असतील तर या दोन्ही ट्रँगलच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. मग आपण करस्पॉन्डिंग साईडचा रेशो घेऊन लेंथ OD फाइंड करू. आता आपल्याला हे दोन्ही ट्रँगल्स सिमिलर कसे दाखवता येतील पहा. ट्रँगल COD अँड ट्रँगल AOB हे 2 ट्रँगल्स आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत. आता आपल्याला काय दिलेलं आहे, ट्रॅपेझियम ABCD मध्ये साईड AB ही साईड DC ला पॅरलल आहे. या दोन आपण पॅरलल लाईन्स घेतल्या आणि BD ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर अँगल D आणि अँगल B हे दोन्ही अँगल्स काय आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत, आणि अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच अँगल CDB अँड अँगल ABD हे दोन्ही अँगल्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत.
म्हणजेच बीचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे डी. त्याचबरोबर आता ट्रँगल COD आणि ट्रँगल AOB मध्ये हा जो अँगल आहे अँगल COD आणि अँगल AOB हा अँगल, हे दोन्ही अँगल्स काय आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. आता या दोन्ही ट्रँगलमध्ये अँगल डी आणि अँगल बी हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत आणि अँगल COD आणि अँगल AOB हे दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच हे दोन्ही ट्रँगल्स अँगल टेस्टने सिमिलर आहेत. म्हणजेच यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो इक्वल असणार आहे. मग आपण करस्पॉन्डिंग साईडचा रेशो घेऊन ओडीची लेंथ फाइंड करू. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. इन ट्रॅपेझियम ABCD काय दिलेलं आहे आपल्याला साईड AB पॅरलल साईड DC, साईड AB पॅरलल साईड DC हे काय आपल्याला दिलेलं आहे गिवन. अँड आता या टू लाईन्स पॅरलल आणि BD हा त्यांचा आपण ट्रान्सव्हर्सल घेऊ. अँड BD इज द ट्रान्सव्हर्सल. आपण जर AB आणि DC या टू पॅरलल लाईन्स घेतल्या आणि जर AC ट्रान्सव्हर्सल घेतला तरी चालेल. जर आपण AC ट्रान्सव्हर्सल घेतला तर अँगल C आणि अँगल A हे दोन्ही अल्टरनेट अँगल्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता येतील. आता आपण या ठिकाणी BD हा ट्रान्सव्हर्सल घेतलेला आहे. देअरफॉर अँगल CDB कॉन्ग्रुएंट अँगल ABD. रिझन काय येईल, हे दोन्ही काय आहेत अल्टरनेट अँगल्स आहेत, अल्टरनेट अँगल्स. दॅट इज आता CDB आपण कसं लिहू शकतो पहा, अँगल CDB आपण अँगल CDO लिहू शकतो. अँगल CDBला आपण अँगल CDO लिहू शकतो कॉन्ग्रुएंट अँगल. आता अँगल ABDला आपण अँगल ABO लिहू शकतो, अँगल ABO. रिझन काय येईल B'-O'-D. पॉईंट्स BOD हे 3 पॉईंट्स काय आहेत कोलिनियर आहेत. त्यामुळे आपण अँगल CDBला अँगल CDO लिहू शकतो. त्याचप्रमाणे अँगल ABDला अँगल ABO लिहू शकतो. रिझन काय येईल B'-O'-D. आता आपण हे दोन ट्रँगल्स घेऊ. ट्रँगल COD इन ट्रँगल COD अँड ट्रँगल COD. आता Dचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे B. ओचा करस्पॉन्डिंग अँगल काय येईल O येईल, कारण O हा काय आहे दोन्ही ट्रँगल्समध्ये कॉमन अँगल आहे. मग Cचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता येईल A. आता COD C पासून स्टार्ट केलेला आहे आपण. Cचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे A. पासून स्टार्ट करू आपण ट्रँगलचं नाव AOB. 1 to 1 करस्पॉन्डन्सनुसार आपण ट्रँगलची नावं लिहून घेतलेली आहे. Cचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे A. Cचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे A. ओचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे O आणि Dचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे B. Dचा करस्पॉन्डिंग अँगल B. म्हणजेच 1 to 1 करस्पॉन्डन्सनुसार आपण ट्रँगलची नावं लिहिलेली आहेत. आता ट्रँगल COD आणि ट्रँगल AOB मध्ये अँगल COD कॉन्ग्रुएंट अँगल AOB. अँगल COD कॉन्ग्रुएंट अँगल AOB. रिझन काय येईल व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. तर या ठिकाणी आपण याला इक्वेशन नंबर 1 देऊ. आता अँगल CDO कॉन्ग्रुएंट अँगल ABO या ठिकाणी लिहिलेलं आहे आपण. अँगल CDO कॉन्ग्रुएंट अँगल ABO. रिझन काय लिहू आपण फ्रॉम इक्वेशन 1. हे दोन्ही अल्टरनेट अँगल्स आहेत या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिलं रिझन फ्रॉम इक्वेशन 1. आता या ठिकाणी दोन्ही ट्रँगलचे 2 करस्पॉन्डिंग अँगल्स काय आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच हे दोन्ही ट्रँगल्स अँगल टेस्टने सिमिलर आहेत. लिहून घेऊ आपण. देअरफॉर ट्रँगल COD सिमिलर ट्रँगल AOB बाय विच टेस्ट AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता हे दोन्ही ट्रँगल्स सिमिलर आहेत म्हणजे यांच्या करस्पॉन्डिंग साईड्सचा रेशो इक्वल असणार आहे. मग आपण करस्पॉन्डिंग साईड्स लिहून घेऊ. आता आपल्याला ज्या साईड्स दिलेल्या आहेत त्या आपण लिहून घेऊ. CDची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल पहा AB. CD अपॉन AB इज इक्वल टू आपण OD घेऊ. ODची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल OB. ओचा करस्पॉन्डिंग अँगल ओच आहे त्यामुळे आपण OD आणि पुन्हा काय करायचं आहे ओपासून स्टार्ट करायचं आहे OB. OD अपॉन OB. OD अपॉन OB. रिझन काय येईल करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. CDची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला CD म्हणजेच DC. DCची व्हॅल्यू किती दिलेली आहे पहा आपल्याला DC इज इक्वल टू 6. DC दिलेला आहे आपल्याला 6 अपॉन AB. ABची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 20 इज इक्वल टू
ओडीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे आणि ओबीची व्हॅल्यू किती दिलेली आहे पहा. ओबी किती दिलेला आहे 15. ओबीची व्हॅल्यू 15 दिलेली आहे. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 20 इंटू ओडी इज इक्वल टू 6 इंटू 15. आता हा 20 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर ओडी इज इक्वल टू 6 इंटू 15 अपॉन 20. या ठिकाणी 5 ने भाग घालू आपण. 5 4 जार 20, 5 3 जार 15. 2 ने भाग घालू. 2 2 जार 4, 2 3 जार 6 इज इक्वल टू 3 3 जार 9 अपॉन 2. आता या ठिकाणी आपण 9ला 2 ने भाग घालू. 2 4 जार 8, 9 - 8 1, भाग जात नाही, पॉईंट देऊ आपण. या ठिकाणी 0. 2 5 जार 10, 10 - 10 0, म्हणजेच 4.5. म्हणजेच आपल्याला ओडी इज इक्वल टू किती मिळालं 4.5. म्हणजेच आपल्याला ओडीची व्हॅल्यू किती मिळाली 4.5. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.